सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये रोज सकाळी आपली दैनंदिन कामे उरकून सकाळी अंघोळ करावी। यानंतर नवरात्रीमध्ये मंदिरात किंवा घरामध्ये माँ दुर्गेचे ध्यान करून ही कथा नक्कीच ऐकावी। तुम्हाला व्रताचे भरभरून फळ मिळेल। हे व्रत विशेषतः मुली आणि महिलांसाठी फायदेशीर आहे। चला पाहूया नवरात्री व्रताची कथा। एकदा बृहस्पतीजी आणि ब्रह्माजी यांच्यात संवाद सुरू होता। दरम्यान बृहस्पतीजींनी ब्रह्माजींना नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व आणि परिणाम याविषयी विचारले। याला उत्तर म्हणून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, प्राचीन काळी मनोहर नगरात पिटक नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता। पिटक हे माँ दुर्गेचे खरे भक्त होते। त्यांच्या घरी सुमती नावाच्या मुलींचा जन्म झाला। पिटक दररोज माँ दुर्गेची पूजा आणि हवन करायचे। यावेळी त्यांची मुलगी सुमती ही उपस्थित होती। एके दिवशी सुमती पूजेच्या वेळी उपस्थित नव्हत्या। ती तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला गेली होती। हे पाहून पिटकला राग आला आणि त्याने आपली मुलगी सुमतीला ताकीद दिली की आपण तिचे लग्न कुष्ठरोगी किंवा ब्राह्मण व्यक्तीशी लावून देऊ। तेव्हा वडिलांचे हे शब्द ऐकून सुमती दुखावली गेली आणि म्हणाली, अरे बाप, तुमच्या इच्छेप्रमाणे करा। माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तीच गोष्ट घडेल। सुमतीचे हे ऐकून पिटकला आणखीनच राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोगीशी लावून दिले। सोबतच पिटक आपल्या मुलीला म्हणाले, बघू नशिबावर विसंबून काय करतेस। तेव्हा वडिलांच्या कठोर शब्दांनी दुखावलेली ती स्वतःलाच शाप देऊ लागली आणि पतीसोबत जंगलात गेली। गरीब मुलीची अशी व्यवस्था पाहून माता भगवती प्रकट झाली आणि म्हणाली की मी तुझ्या मागील जन्माच्या कर्माने प्रसन्न झाली आहे। यासोबतच माता भगवतीने सुमतीला वरदान मागायला सांगितले। तेव्हा विचार करून सुमतीने आई भगवतीला विचारले, तू कोण आहेस? उत्तरात आई भगवती म्हणाली की मी आदिशक्ती आहे। आज मी तुम्हाला तुमच्या मागील जन्माची गोष्ट सांगतो। आई भगवतीने सांगितले की तिच्या मागील जन्मी सुमती ही निषाद म्हणजे भीलची पत्नी होती आणि तिच्या पतीवर एकनिष्ठ होती। एके दिवशी तुझा नवरा चोरी करताना पकडला गेला। यानंतर सैनिकांनी तुम्हा पती पत्नी दोघांनाही तुरुंगात डांबले। तुम्हा दोघांना तुरुंगात जेवणही दिले नाही। नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही, पाणी प्यायले नाही। अशा प्रकारे तुमच्याकडून 9 दिवस 9 रात्रीचे व्रत होते। आता भगवती पुढे म्हणाल्या की तुझ्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते। तुला जे पाहिजे ते माग। तेव्हा माता भगवतीचे हे शब्द ऐकून सुमती म्हणाली, हे दुर्गा माता, मी तुला सलाम करते। मी तुम्हाला माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा करण्याची विनंती करते। माता भगवतीने ब्राह्मणाला मुलीची इच्छा पूर्ण केली। यानंतर सुमतीने माता भगवतीची पूजा केली। ब्राह्मण कन्येच्या पूजेने प्रसन्न झालेल्या माता भगवतीने सांगितले की तुला उदय नावाचा अत्यंत बुद्धिमान, श्रीमंत, प्रसिद्ध आणि बुद्धिमान पुत्र होईल। या वरदानाने आनंदित झालेल्या सुमतीने भगवती माता भगवतीकडे नवरात्रीच्या व्रताची पद्धत आणि व्रताचे फळ याची माहिती विचारली। यावर माता भगवतीने सांगितले की चैत्र किंवा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून 9 दिवस उपवास करावा। जर तुम्ही उपवास ठेवू शकत नसाल तर एका वेळी एक वेळ खा। घाटाची स्थापना करा म्हणजे घटस्थापना करा। केल्यावर बाग करावी व त्यावर नेहमी पाणी द्यावे। विधीनुसार पूजा केल्यानंतर अर्घ्य अर्पण करावे। यावेळी तूप, गहू, मध, साखर, जव, तीळ, तेल, नारळ, कळम आणि द्राक्षे यांचा हवन करावा। गहू अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते।
खीर आणि चंपा फुले संपत्ती आणतात आणि वेलीची पाने वैभव आणि आनंद देतात. माता भगवती सांगतात की बिजोराच्या फळापासून अर्धे अर्पण केल्याने सौंदर्य प्राप्त होते. जायफळ अर्ध देणाऱ्याला प्रसिद्धी मिळते आणि आवळा अर्ध देणाऱ्याला सुख मिळते. तसेच केळीतून अर्ध अर्पण करणाऱ्याला दागिने मिळतात. या पद्धतीनुसार होम करा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी आचार्यांना दक्षता द्या. या 9 दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखो पट फळ मिळते असे आई भगवती सांगतात. ब्राह्मणाच्या मुलीला पद्धत आणि परिणाम सांगितल्यावर माता भगवती अंतर्धान पावली. श्री दुर्गे देवी नमस्तुष्य नमस्तुष्य. नवरात्रीबद्दल तुम्हाला ही कथा नक्कीच ऐका, तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल. तसेच नवरात्री निमित्त तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वात पहिले आपल्या मनाचा आपण दसरा काढा. मनातील एकमेकांविषयीचे वाईट विचार साफ करा. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एक डब्बा समजून त्यांना त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा. मनाचं कपाट स्वच्छ करून घ्या. मोठ्यांना वरच्या कप्प्यात ठेवा, लहान्यांना मधल्या कप्प्यात ठेवा आणि स्वतःला खालच्या कप्प्यात ठेवा. पुन्हा वाईट विचाराची धूळ कोणत्याच डब्यावर बसू देऊ नका. वाईट विचारांचा पसारा मनात वाढणार नाही याची काळजी घ्या. मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. आणि देवीची ही रूपं ओळखून तिचा आदर करा. जसे घरात सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धावत येईल. सकाळी घर कामात व्यस्त असणारी अष्टभुजा. दुसरा मुलांना शिकविणारी सरस्वती. तिसरा घर खर्चात पैसे वाचवणारी महालक्ष्मी. चौथा घरात जेवण बनवणारी अन्नपूर्णा. पाचवा घरातील अडचणी निवारण करणारी पार्वती. सहावा लादी पुसताना नवरामध्ये बोलला लुडबुडला तेव्हा दुर्गा. 7 बाजारातून नवऱ्याने खराब वस्तू आणल्यास काली. 8 नवऱ्याने सासरवाडीबद्दल माहेरबद्दल काही वाईट बोलल्यास महिषासूर मर्दिनी. 9 नवऱ्याने चकून दुसऱ्या बाईची स्तुती केल्यास रणचंडी. कारण नशीबवान आहेत लग्न झालेले पुरुष ज्यांना घरी बसल्या बसल्या देवीच्या 9 अवताराचे दर्शन होते. यांना मान द्या. तुमचे हे जीवन दुर्गा देवी नक्कीच सुखकर आणि समृद्ध बनवेल. कारण ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर स्त्रीला मान दिला जातो तेथे देवी सरस्वती आणि देवी दुर्गा या कायम वास करत असतात. लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच दूर होत नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही ही कथा नक्कीच ऐका आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. तुम्हाला दुर्गा देवीचा आशीर्वाद भरभरून मिळत राहील. धन्यवाद.